मागच्या काही दिवसांपासून एक गोष्ट फार सतावते आहे आणि मला असं वाटतं, की आता ही प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा मी सौम्य भाषेत बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करत असते. पण आज ही जळजळीत तक्रार आहे असं म्हणा माझी आणि ही एका पेरेंटिंग कोचची नाही फक्त, तर एका आईची तक्रार आहे आणि ती म्हणजे जी माणसं असं समजतात, की मुलांना चॉकलेट्स किंवा आईस्क्रीम खाऊ घालणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं आहे, तर तुमचा अप्रोच प्रचंड चुकीचा आहे. जर तुम्हाला असं वाटतं, की एखादं लेकरू तुम्हाला आवडतं, तर तुम्ही त्या लेकराला तेवढं जास्त चॉकलेट आणि आईस्क्रीमपासून लांब ठेवा. तुम्हाला जर त्याला काही द्यायचंच असेल, तर तुम्ही ड्राय फ्रुट्स ऑफर करू शकता, तुम्ही फ्रुट्स ऑफर करू शकता आणि तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल, तर तुम्ही त्याला काहीही खायला घालू नका. पण कृपा करून कुठल्याही लेकराला आईस्क्रीम आणि चॉकलेट्स खाऊ घालू नका. खास करून तेव्हा जेव्हा त्याची आई किंवा त्याचे बाबा तुम्हाला सांगत आहेत, की आजचा कोटा त्याचा पूर्ण झाला आणि प्लीज त्याला देऊ नका किंवा या आठवड्यातला कोटा पूर्ण झाला आणि प्लीज त्यांना देऊ नका. तर त्या लेकरासमोर आई-बाबांना खोटं पाडून किंवा मग काही होत नाही आणि आई-बाबा रागवतच असतात, "मी आहे ना, मी देतो तुला." असं करून त्या लेकराला बाजूला नेऊन जेव्हा तुम्ही खाऊ घालता, तर तेव्हा एक असा पदार्थ तुम्ही त्या लेकराला देताय, जो सरळ त्याच्या ब्रेनवर अटॅक करतो, त्याचे टँट्रम्स वाढवतो, त्याची जी वाढ आहे ती घटवतो. त्याच्यामध्ये अर्ली एजमध्ये जर त्याला शुगर होणार असेल किंवा त्याच्यामध्ये चाइल्ड ओबेसिटी नावाचा प्रकार आहे, तो जर त्याला होणार असेल, त्याला त्याच्या स्मरणशक्तीमध्ये पुढे जाऊन फरक पडणार आहे. या सगळ्या गोष्टींना तुम्ही जबाबदार असणार आहात, की त्या लेकराच्या पालकाचं न ऐकून तुम्ही जे त्याला आईस्क्रीम आणि चॉकलेट्स ऑफर करता, तर तुम्ही एका छोट्या लेकराच्या हेल्थ सोबत, त्याच्या ब्रेन सोबत, त्याच्या ग्रोथ सोबत खेळत आहात. तुम्ही त्याचा मुळीच लाड करत नाही आहात. तुम्हाला त्याचा लाड करायचा आहे, तुम्ही तुमचा वेळ द्या, खेळा, गोष्टी सांगा, बोला, कम्युनिकेट करा. बरेच पर्याय आहेत तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही एखाद्या लेकराला चॉकलेट्स किंवा आईस्क्रीम देता आणि खास करून त्याच्या आई-वडिलांनी नाही म्हटल्याच्या नंतर सुद्धा, तर तुम्ही अक्षरशः एका जिवंत जीवासोबत खेळत आहात आणि तुम्हाला त्याचा अजिबात सीरियसनेस नाहीये. बस एवढा सोपा त्याचा अर्थ आहे. थँक यू.